रोमिओलियन क्लब सुरू ठेवण्यासाठी दरमहा तब्बल 25 लाख रुपयांची लाच दिली जात होती, असा गंभीर आरोप दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला. या क्लबला लागलेल्या आगीत 25 निरपराध लोकांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेची पूर्ण जबाबदारी गोवा सरकारची असल्याचे ते म्हणाले. सरकारने सुरक्षा नियम आणि परवानग्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच ही भीषण घडल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गोव्यात 73व्या घटना दुरुस्तीची आणि पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी झाल्याची खोटी माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारला दिली असल्याचा गंभीर दावा देखील कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला. आणि आयज आमी पळयता आरपोरा जो काळ घडलेलो आसा 25 लोक तांकां मर्डर म्हणटा आमी मर्डर केल्या. कित्याक त्या सरपंचान आमी तर पंचायती राज तर लागू जाल्ले जाल्यार तो सरपंच ताणें आरपोरच्या सरपंचान मार्चान डिमॉलिशन ऑर्डर दिल्ली इलिगल म्हूण. ते कोणे आडायले? डायरेक्टर ऑफ पंचायत मिसेस सिद्धी हलनकारान. ती कशी आयज पेपरार हेडलायन जाल्ली आसा की 3000+ जे इलिगल डिमॉलिशन जेन्ना येता ती आडायता. सो हातून ती आडायता काय तिका फोर्स करता कित्याक पयशे आनी कोण घेता आनी तिजेर प्रेशर हाडटा. सो हातून लोकांचो पळय जी इच्छा आसा इलिगल कितें चल्लेलें आसा गरीब लोकांची घरां तुमी मोडपाक फुडें धांवतात. बट जेन्ना हे व्हडले व्हडले बिझनेसमॅन येता इलिगल करता दिल्लीच्यान आयज आतां आमकां कळून येता की 25 लाख खंय ते पळय जळून गेला. 25 लाख म्हयन्याक ब्रायट दिताले खंय ते चलोवपाक आनी गरीब लोकांची घरां तुमी रोखडी मोडटा. सो हो बदल जाय. हे 2 गोंय जावपाक उपकारना. एकूच गोंय आसपाक जाय, एकूच कायदो आसपाक जाय. गरीब जावं गिरेस्त जावं सगळे एकूच कायद्यान हो बदल लावपाक जाय म्हणटा. कित्याक हे पळय लिडर आसा गोंयभर आनी कोर्ताली जावं सांकवाळ ते श्रीमंत जायत गेले.